नमस्कार मैत्रिणींनो, रांगोळी क्लास भाग 4मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं शिकायची आहेत. तर प्रथम पाहूया आपण गोल आकाराचं फूल. प्रथम गोल काढून नंतर त्याची पानं थोडी लंबगोल आकार, लांबट आकाराची थोडीशी पानं काढायची आहेत. याचा सराव केल्यानंतर छान पद्धतीने आपल्याला पानं काढता येतील, म्हणजेच फुलाच्या पाकळ्या आणि त्यापासून एक मस्त फूल तयार होईल. याचा सराव करायचा आहे आणि सराव करून त्याच्यानंतर आपल्याला छानशी डिझाईन काढता येईल. प्रत्येक प्रकारची इथं मी 2-3 फुलं काढून दाखवते तुम्हाला. तुम्ही मात्र वहीवर आणि रांगोळीने सुद्धा भरपूर सराव करा, म्हणजे काढायला सोपं जाईल, हात साफ होईल आणि अशी छान पद्धतीने तुम्हाला रांगोळी डिझाईन काढता येईल. यानंतर नवीन फूल काढूया आपण. सुरुवातीला गोल आणि त्यानंतर लांबट आकाराची पानं काढायची आहेत. वेगवेगळ्या पाकळ्या आहेत. लंबगोल आकारच पाकळ्या आहेत याही, पण थोडंसं वेगळं दिसतं हे फूल. पूर्ण पाकळी एक वेगवेगळी आहे, स्वतंत्र पाकळी काढायची आहे. जितका सराव जास्त होईल तितका आपला हात साफ होईल आणि लवकर आपल्याला काढता येईल. आता घेऊया दुसरं फूल. त्याच प्रकारचं थोडासा माझ्यासोबत तुम्हीही सराव करायचा आहे. हे झालं दुसरं फूल. आता एक छोटं काढून पाहूया तिसरं फूल. तुम्ही सुद्धा काढाय माझ्यासोबत. आणि पहिल्या क्लासपासून, पहिल्या भागापासून परत सगळा सराव दररोज भाग 1, 2, 3 आणि 4 सगळ्या भागांचा पुन्हा सराव करत राहायचा आहे, म्हणजे कुठलाही भाग विसरणार नाही. पानं, फुलं, तुरे सगळंही आपल्याला छान प्रकारे काढता येईल, लक्षात राहील. तर अशा पद्धतीनं ही 3 फुलं आज आपण इथं काढलेली आहेत. चला आता पुढचं फूल काढूया. प्रथम गोल काढा. त्याच्यानंतर थोड्याशा ह्या मोठ्या पाकळ्या घ्यायच्यात, दिलच्या आकाराच्या घेतल्यासारख्या. माझ्यासोबतच तुम्हीही सराव करायचा आहे. हे फूल अगदी सोपं आहे काढायला, काही अवघड नाही. लंबा गोल आकाराच्या जशा एक पाकळी काढली तशा ह्या 2 पाकळ्या समजा जोडून काढायच्या आहेत, एवढाच फरक. ही फुलं आपण डिझाईनमध्ये नेहमीच काढतो. रंग भरल्यानंतर ही फुलं खूप सुंदर दिसतात. रंग भरण्याचं आपल्याला याच्या पुढील भागामध्ये शिकायचंच आहे. छोट्या डिझाईनचा अगोदर आपल्याला सराव करायचा आहे. अशा फुलांचाही भरपूर सराव करायचा आहे. यानंतर मग आपण डिझाईनकडे वळूया. सध्या तुम्ही देवासमोर जरी ही रांगोळी किंवा तुळशीसमोर जरी काढली, त्यातूनही तुम्हाला भरपूर सराव करता येतो. चला तर आता दुसरं फूल काढूया. मध्ये गोल आकार घ्यायचा आहे फुलाचा. त्यानंतर अशा लंब
गोलाकार पाकळ्या आपल्याला काढायच्या आहेत. तुम्ही पण काढा, बघत बघत सराव पण होईल तुमचा. तर हे आपण इथं दुसरं फूल पूर्ण केलेले आहे.